नगरपालिकेने सकाळी 7:30 वाजता येऊन कर्तव्य राबवत असताना तेथील भाजीपाल्याच्या दुकाना ज्या होत्या आपल्या सिटी पेट्रोल पंपाजवळच्या, त्यानंतर शासकीय निवासस्थानजवळच्या, रेस्ट हाऊसजवळच्या, विश्रामगृहाजवळच्या ज्या दुकानं उचलण्याचे काम तत्परतेने केले, त्याच तत्परतेने त्यांनी आम्हाला बजार उपलब्ध करून द्यावा किंवा सर्व भाजीपाला धारक दुकाने असतील किंवा लहान मोठे व्यापारी असतील त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याच तत्परतेने दुकानं उपलब्ध करून द्यावी। सुविधायुक्त रस्ते असो, काही असो, बाजारपेठ असो, हे उपलब्ध करून द्यावे। त्यानंतर आम्ही तिथून उठायला तयार आहे। आम्ही काय अतिक्रमणाचं समर्थन करत नाही, परंतु आम्हाला हे नाइलाजानं करावं लागत आहे, कारण बाजार अपुरा आहे, बाजारपेठेत एवढे लोक बसत नाही। त्यानंतर बाजारातली तुमची जी दुर्गंधी आहे, अस्वच्छता आहे, त्यामुळे लोक तिथे गिराहक येत नाही। आपल्याला सर्व नागरिकांना चांगला भाजीपाला दर्जेदार गोष्टी देता याव्या, या अनुषंगाने आम्ही रस्त्याच्या कडेला बसतो। आमचा जीव धोक्यात घालून आम्ही बसतो, आम्ही शौकानं बसत नाही। आम्ही स्वतः चांगल्या घरचे लोक आहोत, स्वतः कष्टकरी आहोत, शेतकरी आहोत। असं काहीही नाही की आम्हाला तिथं ताबा करायचा किंवा पक्के घर बांधायचे, पक्के दुकाने, असे काहीही नाही। आम्ही चंबू चवळ गुंडावून तिथं बसतो, व्यवसाय करतो। व्यवसाय झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जातो, दुकानं उचलतो। कोणी शासकीय व्यक्ती येत असला आम्ही आमच्या दुकानं उचलतो, कोणाला त्रास होऊ नये याची आम्ही खबरदारी घेतो। हे करत असताना सुद्धा आज न कळत स्वतः नगरपालिका कर्मचारी आले, त्यांनी दुकानं उचलल्या। तिथे आता जाळी लावण्याचे काम चालू आहे। जाळी लावल्यानंतर तिथे एक प्रकारचं अतिक्रमणच व्हावं लागलं, तेही पक्क अतिक्रमण व्हावं लागलं। हे करत असताना जर तुम्ही कोणाची चिंता करत नसाल किंवा भूमिका काय आहे तुमची आता? आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही आम्हाला तात्पुरते आता काय करणार तुम्ही? मुख्याधिकारी साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं ना? आता काय? मुख्याधिकारी साहेबांना एवढं सांगितलं की तुम्हाला आम्ही बाजाराची सुविधा उपलब्ध करून देऊ, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने जिथे ऍडजस्ट होईल तिथे तुम्ही दुकानं लावा। जागा आम्ही काय उपलब्ध करून देऊ शकत नाही। जिथं होता तिथं बसणार का तुम्ही आता? आता पर्याय नसल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने तिथेच बसणार आहे। आम्ही आमच्या मागे सरकून बसू, जेणेकरून नागरिकाला त्रास होणार नाही। तरी थोडाफार त्रास झाला तर त्यासाठी खेद आहे। ठीक आहे, नाही आले बोलले ते पूर्ण बोलले ते आता विषय तो ज्यांना काय विषय नाही ते हो जायला पाहिजे तुम्ही, जायला पाहिजे तुम्ही।